हा आहे रंकाळ्याचा परिसर. ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. एकेकाळी शुद्ध हवा, नैसर्गिक पाणी, प्रदूषणविरहित पाणी असं स्वरूप असणारा रंकाळा आता बदलला आहे. भोवती काही झाडं लावलेली आहेत. हे जांभळे, नाव सांगा पूर्ण आपलं. शिवाजी रंगराव जांभळे. शिवाजी रंगराव जांभळे. ते लहानपणापासून ह्या रंकाळ्यावरती येत आहेत. त्यांचं घर रंकाळ्याच्या शेजारी, त्यांचं मला वाटते प्लॉट शेतसुद्धा रंकाळ्याच्या शेजारी, खंड रंकाळ्याच्या शेजारी, आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांना इथली माहिती बरीचशी आहे. ते उत्तम फुटबॉल प्लेयर होते, आता रिटायर झालेत. तर ते सांगतायत मागं असणाऱ्या या वाड्याबद्दल. हा वाडा पूर्वी कसा दिसत होता आणि आता कशामुळं व्यवस्थित दिसत नाही. हा बघा, हा आहे वाडा. हां बोला जांभळे साहेब, काय म्हणायचं तुम्हाला? पूर्वी वाड्यावरती सूर्याचा प्रकाश पडला की नाही, हां सूर्याचं किरण पडलं की ते सोन्यासारखा दिसायला. पूर्वी सोन्यानं बांधल्यासारखा दिसायला. हां, त्यांचं म्हणणं असं आहे की या वाड्यावरती शालिनी पॅलेसवर ज्यावेळी सकाळचं कोवळं ऊन पडायचं त्यावेळी तो पिवळसर दिसायचा, सोन्यासारखा झळाळी यायची त्याला. आणि आता त्याचं सगळी झळाळीच नव्हे तर संपूर्ण वाडा झाकला गेलेला आहे या झाडांनी. म्हणजे ही समोर लावलेली झाडं ही कोणत्या उद्देशाने लावलेली आहेत आणि याचा उपयोग काय आहे नेमका, किंवा ज्या कुठल्या इंजिनियरनी, हुशार पर्यावरणवाद्यांनी किंवा सौंदर्यदृष्टी असणाऱ्या त्यावेळच्या कुणी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी इथं कुठं सौंदर्य बघितलं आहे त्याची जराशी त्यांनी माहिती सांगावी, की आपल्याला कळावं, अशी एक अपेक्षा आहे. पण जांभळेसाहेब, तुमचं म्हणणं काय, आता काय करावं? पुढची वाड्याची जी झाडं आहेत की नाही तेवढीच काढावी. हां, त्यांचं म्हणणं असं आहे वाडा की दिसायला पाहिजे. वाडा दिसला पाहिजे लांबून सुद्धा. आता बघा, वाडा इतका या टोकापासून फक्त जो वरचं टोक दिसतंय, खाली मधला भाग जो आहे तो अजिबातच दिसत नाही. खालचा भाग तर शून्य दिसतोय. पुढची झाडं तेवढी तेव्हा काढावी. ती त्याच्या समोरची झाडं, म्हणजे एक मला वाटते 150-200 फूट, एक 100 फूट इकडं, 100 फूट तिकडं, ही जर झाडं काढली तर त्याचं सौंदर्य पुन्हा दिसेल. आणि ज्या कारणासाठी तो वाडा बांधला होता ते सौंदर्य इथं कोल्हापूरकरांना परत दिसेल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही त्यांची विनंती आहे, आमची सर्वांचीच विनंती आहे की त्यांनी या गोष्टीचा जरा विचार करावा आणि समोरची झाडं तेवढी बाजूला करावीत. हा रंकाळा इथं दिसतोय, इकडेही झाडं भरपूर आहेत. ती आता सकाळ झालेली आहे. सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या ही बरीचशी आहे. त्या सगळ्यांचंच म्हणणं असं की रंकाळा हा एक प्रसन्न वातावरण आपल्याला देऊ शकतो. सकाळी इथं फिरलं तर दिवस सगळा चांगला जातो आहे, थोडा व्यायामही होतो आहे, एकमेकाला भेटता येतं. पण त्यासाठी प्रदूषण टाळायला पाहिजे, काही गोष्टी बदल करायला पाहिजेत. ह्या इमारती वाढलेल्या आहेत पण त्यांचं सांडपाणी सगळं या रंकाळ्यात, रंकाळा प्रेमी वरच्याबद्दल असणाऱ्या सानेगुरुजी रहिवाशांची म्हणजे जवळ 2 किलोमीटर वरती विनंती आहे महापालिकेला. आणि की दक्षिणेला, उत्तरेला भाग 2 किलोमीटर उत्तरेला आणि 2 किलोमीटर पूर्वेला, 3 किलोमीटरपर्यंत जवळजवळ रंकाळ्याच्या त्या सगळ्या परिसरातलं पाणी यात येऊन मिसळतंय. ते म्हणजे बंद करायला पाहिजे. पण आत्ता सध्या करण्यासारखी एक गोष्ट एवढी की हा जो वाडा आहे तो पुन्हा लांबूनसुद्धा चांगला दिसावा आणि सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी सूर्यकिरण ज्यावेळी त्यावर तिरपे पडतील त्यावेळी त्याचं एक सौंदर्य वेगळंच दिसेल, एवढीच एक अपेक्षा आहे.